अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। 26 ऑगस्टला म्हणजे श्रावणातील 4थ्या सोमवारी या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी। आपण दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो। कृष्ण जन्माष्टमी देशभरात साजरी केली जाते। श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करत असतो। श्री कृष्ण जन्माष्टमीला म्हणजे कृष्णाचा जन्म त्या दिवशी झाला होता। या दिवशी आपण उपवास करत असतो। या जन्माष्टमीला भगवान कृष्णाला 56 पदार्थांचा भोग दाखवत असतो। हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। म्हणून आपल्याला या श्रावणातील श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये ही एक शुभ वस्तू ही घेऊन यायची आहे। ही वस्तू आणल्याने घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाही। सोन्यासारखे दिवस येतील। घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील। घरातील अडचणी अडथळे हे दूर होतील। तर अशी कोणती वस्तू आपल्याला या जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरात आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती। बाळकृष्ण हे भगवान विष्णूचा अवतार आहे। बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्या घरामध्ये असणे अतिशय महत्त्वाचे आहे। बऱ्याच घरांमध्ये अजून बाळकृष्णांची मूर्ती नाही। तसेच जर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल तर संतान प्राप्तीसाठी अनेक अडचणी येत असतात। मुलांच्या प्रगतीमध्ये सुद्धा अनेक अडथळे हे येतच असतात। जर तुमच्याही घरामध्ये अजून मूर्ती नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला ती खरेदी करून आणायची आहे। त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे मोरपीस। तुम्ही बघितलं असेल बऱ्याच घरांमध्ये मोरपीस ठेवलेले असते। कुणाच्या घरी हॉलमध्ये ठेवलेले असते, कुणाच्या देवघरामध्ये असते, तर कुठे बेडरूममध्ये सुद्धा ठेवलेलं असते। मोरपीस हे खूप शुभ मानलं जातं कारण भगवान श्रीकृष्णाला मोरपीस हे अतिशय प्रिय आहे। कृष्णाच्या मुकुटावरती ही कायम मोरपीस पंख असतात। आपल्या घरामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये घरात मोरपंख लावल्याने वास्तुदोष हा दूर होतो। तसेच आपल्या घरावर नेहमी भगवान श्रीकृष्णाची कृपा राहते। बऱ्याच वेळा आपण मोरपिसाचे मुलांची नजर सुद्धा काढत असतो मोरपिसानं। त्यामुळे तुम्हाला मोरपीस हे खरेदी करून आणायचं आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला आणायचं आहे मोरपीस खरेदी करून त्या दिवशी। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी खरेदी करून आणायचे आहे घरामध्ये। जर नवरा बायकोचे सतत भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बेडरूममध्ये जिथे तुम्ही ज्या साईडनं तुम्ही डोकं करून झोपता त्या साईडनं तुम्हाला त्या साईडच्या भिंतीवरती तुम्हाला 2 मोरपीस लावायचे आहे। तुम्ही दोन मोरपीस जर तुमच्या बेडरूममध्ये लावले या तुम्ही हॉलमध्ये झोपत असाल, जिथे तुम्ही कुठे झोपत असाल त्याच्या डोक्याच्या साईडला लावायचे। तुमच्या डोक्याच्या साईडला लावायचं आहे तुम्हाला। तर बघा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा काही दिवसात तुम्हाला दिसून येईल। ज्या तुमच्यामधल्या ज्या समस्या आहेत, ज्या परेशानी आहेत ते नक्कीच दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर करून बघा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणा आणि तुम्ही जिथे झोपता त्या भिंतीला तुमच्या डोक्याच्या साईडनं तुम्हाला लावायचं आहे। जिकडे तुम्ही पाय करून झोपता त्या साईडनं तुम्हाला लावायचं नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। यानंतरची पुढची वस्तू म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती तुम्हाला आणायची आहे। गाय आणि वासराची मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये खरेदी करून आणून तुम्हाला स्थापित करायची आहे। अत्यंत शुभ मानली जाते। कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय वासराची मूर्ती घरामध्ये आणणं खूप शुभ मानलं जातं। घरामध्ये सुख शांती ही राहते, त्यामुळे तुम्हाला आणायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रिय असणारी वस्तू म्हणजे बासरी। आपल्या घरामध्ये एक छोटीशी बासरी तुम्हाला आवर्जून खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये ती असायलाच हवी। देवघरामध्ये छोटीशी तुम्हाला बासरी खरेदी करून आणायची आहे आणि दररोज एकदा तरी ती बासरी तुम्हाला वाजवायची आहे। घरामध्ये दररोज एकदा तरी बासरी वाजवल्याच्या नंतर घरातली ज्या आर्थिक समस्या आहेत, ज्या आर्थिक पैशाच्या समस्या आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यामुळे तुम्हाला छोटीशी एक बासरी तुम्हाला खरेदी करून आणायची आहे आणि गाय वासराची मूर्ती तुम्हाला
तुमच्या देवघरामध्ये खरेदी करून आणायची आहे. अत्यंत शुभ मानली जाते. नसेल तर तुम्हाला ह्या वस्तू मी ज्या सांगलेल्या आहेत ते तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ह्या वस्तूला खूप महत्त्व दिलं जातं, त्यामुळे तुम्हाला हे खरेदी करून आणायच्या आहेत. यापैकी जर काही असेल तर आणू नका, काही नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला आवश्यक त्या दिवशी हे खरेदी करून आणायचं आहे. असे छोटे छोटे मी सेवा उपाय सांगलेले आहे, तुम्हाला करून स्थापित करायचे आहेत, तुमच्या देवघरामध्ये आणायचं आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा मिळायला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ.